गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. नमस्कार मंडळी, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे सतीश. आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल. मंडळी, मी आलेलो आहे लालबाग गणेश टॉकीजच्या परिसरात आणि गणेश टॉकीजच्या ऑपोजिटच प्रसिद्ध असा हा गणपती वर्कशॉप आहे. त्या वर्कशॉपचं नाव आहे अतुल सागर आर्ट्स. अतुल सागर आर्ट्समध्ये खूप सुंदर आणि सुबक मूर्त्या असतात. तर यावर्षी 2026साठी गणेश चतुर्थीसाठी त्यांच्या वर्कशॉपमध्ये, त्यांच्या कारखान्यामध्ये कशा मूर्त्या असतील या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. तर चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. नमस्कार, जय गणेश. मी अतुल सागर आर्टचा व्यवस्थापक आदित्य धुरी. आपण यांना विचारूया की यावर्षीच्या अतुल सागर आर्ट्समध्ये कुठच्या मूर्त्या आहेत 2026साठी. खूप सुंदर मूर्त्या दिसत आहेत मला. यावर्षीच्या कुठच्या आकर्षक मूर्त्या आहेत तुमच्याकडे? माझ्याकडे यावर्षी आकर्षक मूर्त्या म्हणजे ही लालबागचा राजा, जे लोकांना सर्वांनाच आवडतो. ही 2.25 फुटाची मूर्ती आहे. ही बघितलं तर ही 2 फुटाची मूर्ती आहे. मागे 2.5 2.5 फुटाच्या मूर्त्या आहेत. ह्या सर्व POPच्या मूर्त्या आहेत. सुंदर अशी सजावट, सुंदर असे दागिने वगैरे, धोतर फेटा पगडी करून सजवून ठेवलेल्या ह्या मूर्त्या आहेत. ह्या सर्व POPच्या मूर्त्या आहेत. आणि माझ्याकडे जास्त करून गणपती म्हणजे जास्त म्हणजे हा आपला चौरंग गणपती, जो POPचा आहे, असे सजवून ठेवलेले आहेत. वेगवेगळ्या प्रकारे धोतर फेटा याला पगडी केलेले आहे. असं गणपती तुम्ही धोतरासकट असतं की फक्त मूर्ती? नाही, तुम्हाला कस्टमाइज कसं पाहिजे असं तसं हे मी करून ठेवलेलं आहे की तुम्हाला हे असं पाहिजे ह्या मूर्तीला, तसं मी करून देऊ शकतो. म्हणजे एक्स्ट्रा अजून वर्क का असेल? एक्स्ट्रा वर्क असेल तेही होऊ शकतं त्या मूर्तीला. आणि फेटे वगैरे तुमच्या इकडे सगळे तयार? हो सगळे. हो सर्व. तुमची ट्रेडमार्क म्हणजे माझं एकच, ते बघायचं म्हणजे माझा हा लालबागचा राजा. लालबागमध्ये आहोत तर लालबागच्या राजाचं ज्वेलरी वर्क कसं, काय खासियत आहे ज्वेलरी वर्क? ज्वेलरी वर्क म्हणजे हे जे आहे ना, ते फणसगावकर म्हणून आहे. त्याच्याकडे हे 1 ग्रॅम म्हणून हे ज्वेलरी आहे. त्याच्याकडे गेलं की आपलं नाव सांगितलं की तो थोड्या आपल्या कमी किमतीमध्ये देतो तो. त्याच्याकडे सगळं आहे. मुकुट आहे, पाय आहेत, गदा चक्र शस्त्र, म्हणजे सगळंच काही आहे. POPच्या व्यतिरिक्त POPच्या व्यतिरिक्त तर माझ्याकडे हे शाडू मातीचे आहेत. 1 फुटापासून 1.25 फुटापर्यंत, 1.5 फूट, 1.25 2 फूट शाडू मातीचे? हो, ह्या मूर्तींना शाडू मातीला पण असं वर्क करून भेटेल. धोतर फेटा पगडी, जसं तुम्हाला पाहिजे तसं. म्हणजे कस्टमाइज तुम्हाला जसं पाहिजे तसं. ह्या मूर्त्या POP? ह्या सर्व POP आहेत. जर कुणाला घ्यायचे असतील, ते यायचं असेल तर कसं काय, म्हणजे समजा इकडचं लँडमार्क काय सांगू शकता तुम्ही? जर लालबाग गणेश टॉकीज जवळ अतुल सागर आर्ट. गणेश टॉकीज फेमस आहे. गणेश टॉकीजच्या अपोजिट समोरच अतुल सागर आर्ट.
मंडळी ही बाप्पाची मूर्ती दत्तगुरूचं रूप आहे. खूप छान आणि सुंदर मूर्ती आहे. मंडळी खूप सुंदर आणि सुबक अशा गणपती बाप्पाच्या मूर्त्या आहेत येणाऱ्या गणेश चतुर्थीसाठी. मंडळी मी आता अतुल सागर आर्ट्स गणपती वर्कशॉपमध्ये आहे, जो लालबाग गणेश टॉकीजच्या ऑपोजिट आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या वर्कशॉपमधल्या सुंदर सुंदर आणि सुबक अशा गणपती बाप्पांच्या मूर्त्या 2026च्या गणेश चतुर्थीसाठी मी दाखवलेल्या आहेत. नक्कीच भेट द्या यांच्या वर्कशॉपला. तर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हाईप द्यायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.